अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. टोप तालुका हातकणंगले येथील गट क्रमांक 194 1497 मधील गायरान जमीन भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस बॉटलिंग प्लांटसाठी देण्यास ग्रामस्थांचा विरोध. इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या दालनात आयोजित संयुक्त बैठकीत नागरी वस्तीसाठी हा प्लांट धोकादायक असून प्रसंगी न्यायालयीन लढा उभारू पण जागा देणार नाही अशी ठाम भूमिका सरपंच तानाजी पाटील व ग्रामस्थांनी मांडली. नागपूर रत्नागिरी महामार्गालगत असलेल्या या जागेची पेट्रोलियम कंपनीने मागितली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात होणारी जागेची मोजणी ग्रामस्थांच्या व्यापक विरोधामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी सोमवारी महसूल अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कंपनी प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आलं की भविष्यात गावाच्या विकासासाठी भव्य क्रीडांगण, बाजार कट्टे, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, आरोग्य सुविधा आणि वृक्षारोपण यांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी ही जमीन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ती खाजगी कंपनीला देणं अशक्य आहे. बैठकीपूर्वी टोप ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पक्षीय नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी बैठक होऊन विरोध कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. यावर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं सांगितलं. या सर्व घडामोडींमुळे टोपमधील गायरान जमिनीचा वाद आता अधिक चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. टोप ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस सरपंच तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील, डॉक्टर प्रदीप पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, पिलाजी पाटील, श्रीपती पाटील, सदस्य सुनील काटकर, विश्वास कुरणे, दिलीप मुळीक, रमेश पाटील, दीपक पाटील, बापू पवार, उत्तम पाटील, प्रकाश शहाजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. टोप प्रतिनिधी मिलिंद कुशिरे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.